दररोज भाजीला एकदम झटपट बनणारं काय करावं हा मोठा प्रश्न असतो. त्यात सकाळी मुलांना टिफिनला आवडीचं असेल तरच मुलं टिफिन संपवून येतात. तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चमचमीत झटपट बनणारी अशी शेवभाजी, जी तुम्ही पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकतात. तुम्ही लंच किंवा डिनरसाठी खाऊ शकतात. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. दोन मोठे चमचे तेल गरम केलं होतं. त्यात टाकलेलं आहे राई आणि जिरं. राई आणि जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा भरपूर वापरायचा आहे. शेवभाजी आहे तर कांदा भरपूरच हवा आहे. आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊयात. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आणि टोमॅटो बरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे. टोमॅटो पण चांगला शिजून घेऊयात. कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला की लगेच टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. आता टाकणार आहे सुके मसाले. तर ह्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळदी, धना जिरा पावडर. मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय झाले की त्यात टाकणार आहे 2 ते 3 चमचे पाणी. आणि पाणी टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेतलेला आहे. त्यात टाकत आहे शेव. शेव पण थोडीशी मसाल्यावर फ्राय करायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि अगदी फक्त 3 ते 4 चमचे पाणी आपण इथे टाकणार आहोत. फक्त मसाला आणि शेव एकजीव होण्यासाठी. आपल्याला कोरडी करायची आहे म्हणून पाणी आपण जास्त टाकणार नाही आहोत. आणि फक्त 2 ते 3 मिनिटं अशी फ्राय करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे. वरण भाताबरोबर सुद्धा ही शेवची भाजी खाण्यासाठी एक नंबर लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. आणि इथे आपली शेवभाजी रेडी झाली आहे. चला आता मंडळी, चमचमीत अशी शेवभाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा वरण भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.